नाश्त्यासाठी पुष्पा आज पोहे बनवत होती. मी म्हटलं चल तुझ्या हाताने आज पोहे बनव, तू छान बनवते. मी पण छानच बनवते, पण तिला म्हटलं तू पण छान बनवते तर बनव, म्हटलं काम काढून घ्यायचं म्हणून तिला तशी बोलली मी. पण नाही, माझी पुष्पा चांगलंच बनवते. कोणतंही जेवण म्हणा, खिचडी म्हणा, भाजी म्हणा, चिकन म्हणा, नॉनव्हेजमध्ये व्हेजमध्ये म्हणा, सगळं ती चांगलंच बनवते आणि मला तिचं हाताचं खूप आवडतं. तर मग तिने आज पोहे बनवले. मग सोबत चहा पण केला. मग मी घरातलं झाडू पोछा वगैरे आवरून मग आम्ही नाश्ता केला. मग बघा, चहा पण खूप टेस्टी बनवली तिने. तर मग आम्ही तिघांनी नाश्ता केला. कबीर तर शाळेत गेलेला होता, त्याला सकाळी डबा वगैरे बनवून दिला होता मी. मग आमच्यासाठी पोहे केले. मग नंतर जेवण बनवणार. तर दुपारी घरात कोण नव्हतं तेव्हा मस्त बघा चिमणी आली घरात, मस्त हळूहळू घुसली. तिला काहीतरी खायला भेटलं असेल म्हणून मग ती घरात आली. मग मी लगेच फॅन बंद केले, कारण की असं ती दचकून जाते म्हणून. मग त्यासाठी मी लगेच फॅन बंद केले आणि मग फॅनमध्ये आली असती त्यासाठी. मग मी फॅन बंद करून मग ती लगेच बाहेर गेली. तर आज आम्ही मासे बनवणार होतो. तर मासे तर काही खास एवढे आवडत नाही कोणाला, पण मग खिचडी करायची होती आणि मासे फ्राय करायचे होते, तवा फ्राय रवा लावून. तर पप्पांना बोलली, म्हटलं मासे घेऊन या. पप्पा आणि कबीर गेले होते मासे घेण्यासाठी. मग मी जास्त नाही आणले, अर्धाच किलो आणले. तर मग हे जर राहिले, कबीरचे पप्पा राहिले, तर मग व्हेज बनवायचा पण एक टेन्शन असतं, म्हणजे बनवावं तर लागतंच. मग एक व्हेज आणि नॉनव्हेज असं असतं, पण आता नॉनव्हेजच खाऊन घेतो आम्ही सगळे. फक्त त्यांचाच प्रॉब्लेम आहे, आम्ही सगळे नॉनव्हेज व्हेज सगळं चालतं आम्हाला. तर मग मी मस्त मसाले लावून वगैरे अद्रक लसूणची पेस्ट, मीठ, लिंबू वगैरे सगळं मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवून दिलं मी अर्धा पाऊण तासासाठी. मग जेवण म्हणजे 7:30-8 वाजता मी फ्राय करायला घेईल. तर मी चांगला अर्धा लिंबू चिरून टाकला, चांगलं मॅरिनेशन केलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं, कारण की सगळा मसाला मग माशामध्ये चांगला हे मेल्ट होऊन जातो, त्यासाठी मग थोडं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. तर मग मी बघा मस्त रवा लावून मासे फ्राय करते. आणि थोडेसेच होते, म्हणजे अर्धा किलो होते, एकदामध्ये फ्राय झाले, ते तवात मावून गेले. तर मग आणि पुष्पाने दुसऱ्याकडे खिचडी बनवून टाकली होती. तर ती खिचडी थोडी जड आली पण होती तिच्याकडनं. तिला एवढं माझा कुकरचं हे माहीत नव्हतं, म्हणून मग आपल्या घरी आपल्याला कळतं बरोबर किती शिट्ट्या घ्यायच्या असतात किंवा किती पाणी टाकायचं असतं. तसं तर ती खूप हुशार आहे, पण तरी थोडं म्हणजे माझानेच जड आली. ती मला बोलत होती, दिव्यादी तू बघ म्हणे, नाहीतर खिचडी जळून जाईल म्हणे. मग कबीर दूध पण घेऊन आला होता, मग दूध गरम करायला ठेवलं मी. आणि मस्त मासे पण तळले गेले होते माझे. मग आम्ही जेवणाला बसलो. तर बघा माझं मासे पापड पण फ्राय केले, खिचडी, आणि मस्त सर्व केलं मी. कबीरला केलं आधी, कारण की त्याला भूक लागली होती. मग पप्पांना दिलं, मग पुष्पाला दिलं, मग मी घेतलं खिचडीचा. तर छान सुगंध येत होता. मच्छी पण छान फ्राय केली होती मी. मग आम्ही सगळ्यांनी जेवण केलं पोट भरून, तूप टाकून खिचडीवर. मला नाही आवडत तूप टाकून, मी यांनाच टाकून दिलं. मग रात्री पुष्पाला मेहंदी येते, म्हटलं चल पुष्पा आता माझ्या हातावर मेहंदी काढून दे. मेहंदीची कोण पण आणून ठेवले होते मी, ती येणार होती म्हणून. तर मग मस्त मेहंदी काढली तिने बघा. आणि मला असं डाव्या हातावर मेहंदी खूप आवडते, म्हणून मग तिला म्हटलं बाहेर साईडनेच काढ म्हटलं. मग आतून पण काढली तिने नंतर. ओके.